तर तुम्ही स्वतः पहिल्यांदा लेखिका झालात तो क्षण कोणता होता आणि त्यांनी तुमच्याकडे त्यावेळेला म्हणजे कसं वाटलं त्यांना? जेव्हा पहिलं पुस्तक आलं तेव्हाही विचार नव्हता की माझ्या नावाचं पुस्तक कधी छापलं जाईल. अशी एखादी आठवण जी त्याच्यामध्ये नाहीये पण एक छोटी मोठी काहीही आठवण म्हणजे अशी तुम्ही सांगू शकलात तर? त्यानंतर ते इतकं सुंदर दिसायचं ते चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. वपूंचा सगळ्यात आवडता कोट कोणता? मी अभ्यास करायला लागले त्याच्यानंतर मला कळलं की अनेक पुरुष ज्यांना आज उद्योग नाहीयेत ते तो वेषांतर करून मुद्दाम आणि त्याच्यामुळे ह्या लोकांचा व्यवसाय कमी झाला. त्यांनी लिहायचं ते लिहू दे आणि वाचकांना सुद्धा बरोबर कळतं की हे नक्की वपूंचं वाक्य नाही. पण मग वपूंचं लव्ह मॅरेज होतं का अरेंज मॅरेज होतं? पोरगी आवडली, बापूंनी पटवली. शेवटचा प्रश्न आहे, आज वपू समोर आले तर त्यांना पहिली गोष्ट काय सांगाल? एकच मिठी की तुम्ही स्वतः खूप छान कविता करता. येतो आहे का तुला सुगंध, तो आहे पथावर मंत्रमुग्ध. हा आहे शरीराचा बाजार, इथले सगळे सुगंधित लाचार. टेक मला शांत मनाला घेऊन, येणारा आहे तो तुझ्यासाठी फिरून. म्हणजे पुन्हा शरीराचाच मोहना, कोण जाणतो विशेच्या मना. नमस्कार, मी स्वाती. कुतूहल विथ स्वातीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मंडळी, वपू काळे हे नाव माहीत नाही असा मराठी माणूस शोधून पण सापडणार नाही. आणि कित्येकांच्यासाठी वपू काळे हे फक्त लेखक किंवा वक्ते असे नसून अक्षरशः लाईफ कोच होते ते, किंवा अजूनही आहेत. त्यांचे कित्येक स्टेटस आपण अजूनपर्यंत वापरतोय. तर आज आपण वपू काळेंच्या मुलीला भेटतोय, स्वाती चांदोरकर यांना. त्या स्वतः सुद्धा एक उत्तम लेखिका आहेत, बरीच पुस्तकं आहेत त्यांची, आणि सध्या त्या 11 वपुर्झा याच्या माध्यमातून वपूंचे विचार रंगमंचावर अतिशय उत्तम रीतीने सादर करतायत. सो आज आपण त्यांच्याकडनं वपूंच्या काही आठवणी आणि त्यांचा लेखन प्रवास, एकंदरीत त्यांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी, अशा सगळ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत. सो आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार स्वाती. कुतूहल विथ स्वातीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि आपल्याकडे येणाऱ्या गेस्टना आमचे एक गिफ्टिंग पार्टनर आहेत मॅकवर्स म्हणून, तर त्यांच्याकडनं हे डिजिटल पेंटिंग आहे. सो इव्हन प्रेक्षकांना सुद्धा हे डिजिटल पेंटिंग अशा प्रकारचं हवं असेल तर त्यांच्या साईटवरती जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या त्यांच्या फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते घेऊ शकता. 10 ते 20% ते सूटही देतात जर तुम्ही कुतूहलचे सबस्क्रायबर असाल तर. सो तुम्ही अवश्य भेट द्या. थँक्यू. आणि त्याच्यावर त्यांनी कुपनही दिलंय. अरे ओके. मला ना सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही स्वतः पण लेखिका आहात, राईट? सो वपू काळे एक उत्तम लेखक, वक्ते हे तर होतेच, आणि तुम्ही लहानपणापासून त्यांना त्या प्रकारे पाहिलेलं आहे. तर तुम्ही स्वतः पहिल्यांदा लेखिका झालात तो क्षण कोणता होता आणि त्यांनी तुमच्याकडे त्यावेळेला म्हणजे कसं वाटलं त्यांना? बापूंचं एक वाक्य आहे की चिमणीने पहिली काडी केव्हा आणली हे जसं सांगता येत नाही, आणि घरटं कधी बनलं. तर पहिली काडी कुठल्या दिवशी आणली, केव्हा आणली ह्याचं उत्तर जसं मिळत नाही, तसंच मी कधी पहिल्यांदा लिहिलं ह्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. मला एवढंच आठवतं की शाळेमध्ये असताना जेव्हा निबंध आपला जो विषय असतो त्याच्यामध्ये माझा निबंध वर्गामध्ये वाचून दाखवला गेला तेव्हा मला कळलं की आपण जे लिहितो ते लोकांना आवडतंय. त्याला वेगळे विचार वाटले आणि त्याप्रमाणे तो निबंध वर्गामध्ये वाचून दाखवला गेला. हे जेव्हा बापूंना कळलं तेव्हा बापू म्हणाले की अच्छा ठीक आहे, तर तू आता लेखिका होणार अशी दहशत निर्माण केलीस. तर पण असंच लेखक होत नाही. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने बघता आलं पाहिजे, रसग्रहण करता आलं पाहिजे एखाद्या गोष्टीचं, किंवा काय चालू आहे निरीक्षण उत्तम असलं पाहिजे, तर तू कुठेतरी लेखिका होऊ शकशील. अर्थात तेव्हा तो विचार नव्हता. आणि जेव्हा पहिलं पुस्तक आलं तेव्हाही विचार नव्हता की माझ्या नावाचं पुस्तक कधी छापलं जाईल. राईट. आणि त्यांचे बाकी इतर म्हणजे आजपर्यंत तुम्ही त्यांच्या खूप आठवणी विविध ठिकाणी सांगितलेल्या असतील, किंवा 11 वपुर्झामधनं तुम्ही खास त्या सगळ्या आठवणी आमच्यासमोर सादरही करताय. पण अशी एखादी आठवण जी त्याच्यामध्ये नाहीये पण एक छोटी मोठी काहीही आठवण म्हणजे अशी तुम्ही सांगू शकलात तर? तशा तर आठवणी अनेक आहेत, पण मजेशीर होते बापू. काय असं म्हणजे मला तर असं नेहमी वाटतं की प्रत्येक व्यक्ती कधी
100% चांगली नसते किंवा 100% वाईट नसते. बापूंनी मला शिकवलं एकच की दुसऱ्यातलं जेवढं चांगलं आहे तेवढं घेता आलं असं तू आयुष्यात कायम सुखी आणि आनंदी राहशील. व्यक्ती म्हणून काही दोष बापूंकडे पण असतील, बरोबर. कारण जेव्हा मी वपू थोडी विषयांतर होते, जेव्हा मी वपू पुस्तक लिहिलं बापूंवरती तेव्हा असे काही परीक्षणामध्ये आलं की सगळं गुडी आणि छान छान लिहिलं गेलंय, पण ते तसं नाहीये. त्याचं कारण असं आहे की मला मॅक्झिमम आठवणारे बापू तसेच आहेत. बरोबर आहे. आणि समजा काही भाग असेल तर एक सामान्य माणूस म्हणून पण त्या व्यक्तीकडे बघता आलं पाहिजे. आणि मग अशा व्यक्तींकडनं काही ना काहीतरी गोष्टी, कुठलाही जीव असो चुका ह्या होणारच, पण त्या चुकांना मात करणारं जर का बाकीचं सगळं असेल तर माझं ते कशाला लक्षात राहील. हो, बरोबर आहे. हा जो धडा बापूंनी इनडायरेक्टली आम्हाला शिकवला तो मला असं वाटतं की माझ्या पूर्ण आयुष्याचे ते मार्गदर्शक. कारण त्या अदरवाईज मला अशा पद्धतीने एखाद्या गोष्टीकडे प्रसंगाकडे बघता आलं नसतं. तर बापूंनी असं वेगळं काय दिलं, असं कधी बसवून काही सांगितलंय की आता मी तुला काहीतरी संस्कार करतोय तुझ्यावरती, का तुला आता परवाच्या संध्याकाळ झाली 7 वाजले देवाजवळ दिवा लावलाय शुभम करोती म्हटलंच पाहिजे, असं त्यांनी कधीच काय ना. आईने तसं काही केलं नॉट नेसेसरी, कारण प्रत्येक वेळेला बापू त्यावेळेला घरात असायचे असं नाही. बरोबर. पण आईने असं कधी काही केलं नाही. इच्छा होतीये ती छान छोटंसं देवघर होतं, ते बापूंनी घरात तयार करून घेतलं होतं. अशी छान ते समई लावायची, त्याला देवघराला कसं झाकण होतं, त्याला असे बार लावले होते, तर तो समईचा उजेड असा होऊन त्या बाराचं रिफ्लेक्शन दुसऱ्या भिंतीवरती पडायचं आणि बाकीचं घर काळोखात असल्यानंतर ते इतकं सुंदर दिसायचं. ते चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. ते बघितल्यानंतर आपोआपच म्हणा असं वाटायचं शुभम करोती कल्याण. बरोबर. तर वाढ ही अशीच झालेली आहे. तर आठवणी म्हणाल तर ह्या स्वरूपाच्याच आहेत. त्यांनी कधी आम्हा मुलांना मारलं नाही. ओके. कधी ते ओरडले नाही. त्यांची नाराजी वेगळ्या तऱ्हेने प्रकट व्हायची. ओके. आणि ज्याची आम्हाला भीती नसायची, पण बापू नाराज झालेले कधी आवडायचं नाही. पण नाराजी वेगळ्या प्रकारे प्रकट व्हायची म्हणजे कशी व्हायची? म्हणजे समजा आपण काही सांगायला गेलो तर मग ते म्हणतील की बरं आपण जरा 10 मिनिटांनी बोलू. अरे वा. म्हणजे आता लगेच नको, थोडा वेळ थांब. बरोबर. हे अर्थात थोडं मोठं झाल्यानंतर, अगदी लहान असतानाची गोष्ट कळतच नव्हती तेव्हा. पण जसे मी मोठे होत गेलो आणि जसं कळतं वय आलं आणि जेव्हा आमच्याकडनं काही चुका व्हायच्या तर नॅचरली ना आपण एक्सप्लेनेशन द्यायला जातो. मी सांगायला जाते की नाही माझं कसं बरोबर होतं, ते म्हणायचे जरा थांब 10 मिनिटांनी या विषयावरती बोल. तेव्हा मग तू 10 मिनिटांनी विचार करून ये, तुझं उत्तर तुला सापडलेलं असेल. क्या बात आहे. आणि ते सापडलेलं असायचं, मग पुढे जाऊन त्यांच्याशी बोलायची गरज निर्माण व्हायची नाही. बरोबर आहे. जाऊन बापू अख्ख्या दुनियेसाठी ऍक्च्युअली लाईफ कोच टाईपच होते खरं सांगायचं तर, गाईड होते. आणि याचं मुख्य कारण अण्णा तसे होते. अच्छा. बापूंचे वडील म्हणजे एकदम शांत. त्यामुळे बापू क्वचित कोणावरती तरी चिडलेले इतरांवरती, बाहेरच्या लोकांवरती निदान दिसायचं तरी, पण अण्णांना तर आम्ही कधीच चिडलेलं बघितलं. आणि त्यांचा सहवास आम्हाला खूप लागला, कारण ते दादरला राहायचे, आमच्या बरोबर राहायचे. ते नेपथ्यकार होते. राजकमल मध्ये जेवढे तुम्ही जुने जर का मराठी चित्रपट राजकमलचे आता किंवा प्रभातचे सुद्धा काही बघितलेत, त्याच्यामध्ये नेपथ्यकार कुश्री काळे म्हणून येईल. तर शेजारी असू दे, माणूस असू दे, किंवा होनाजी बाळा असू दे, झनक झनक पाहायला पाहिजे, या सगळ्या चित्रपटांचे नेपथ्यकार अण्णा आहे. पण म्हणजे आता पूर्वीच्या त्या काळी कलाक्षेत्राला म्हणजे कितीही चांगला कलाकार असला तरी आर्थिकदृष्ट्या तितकं मिळायचं नाही ना, खरं सांगायचं तर. मिळायचंच नाही मिळायचं. मग तरी पण वपू काळेंना असं कसं वाटलं की आपणही याच क्षेत्रात जावं? नाही, असं काही वाटण्याचा प्रश्न नव्हता. बापू आर्किटेक्ट होते, त्यांनी वास्तुविशारद होते. त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये हॉस्पिटल डिपार्टमेंटला होते. तर आज तुम्हाला जर का कुपर, मुंबईतली जी BMCची हॉस्पिटल्स आहेत, बाबा हॉस्पिटल असेल, कुपर असेल, सायन हॉस्पिटल आहे, ह्या सगळ्याचं प्लॅनिंग बापूंचं आहे. त्या काळात बांधली गेलेली हॉस्पिटल्स आहेत. किंवा आता दीनानाथ नाट्य मंदिर पार्ल्याचं, त्याचं पण आर्किटेक्ट बापू आहे. तर त्याच्यामुळे एकीकडे हे चालू होतं
आणि तोही काळ नाहीये आणि मला वाटतं आत्ताचाही काळ असा नाहीये की लेखक फक्त लेखनावरती गुजराण करू शकतो. काही ना म्हणजे असं काहीतरी विचारतात ना की अच्छा लेखक आहात तुम्ही आणि पोटापाण्यासाठी काय करता, हो, तसं तसं म्हणजे ते ते खरं आहे. कायमच आहे. अच्छा. काय माहिती. तो काळ होता. आज कदाचित तशी परिस्थिती पण नसेल. मालिकांच्या लेखकांना मला वाटतं बऱ्यापैकी मिळतं का हिंदी वगैरे? माझा काही संपर्क नाही. ओके, राईट. आणि हा माझा विषय पण हो, नाही, हो, त्याच्यावरती हो. मी काही कमेंट करू. बरोबर. आणि तुम्ही आईचा उल्लेख केला तर मला वाटतं वसुंधरा वसुंधरा. राईट, वसुंधराबाई. तर त्या समीक्षण वगैरे करायच्या ना? ती आधी परीक्षण. पूर्ण गृहिणी होती. ओके, अच्छा. म्हणजे गृहिणी इतकी गृहिणी होती की तिला असं बाहेर जायचं की बापू जाऊन या ना, असं इतकी ती गृहिणी होती. राईट. पण ती फार वेगळं तिचं म्हणजे वैचारिक दृष्ट्या ती फार वेगळी होती. ती उत्तम गायची. अच्छा. पंडित व्यासांकडे तिने गाणं शिकलेलं, क्लासिकल हम्म. गाणं शिकलेलं. ती अतिशय छान गायची. पण जेव्हा घरातली सगळी जबाबदारी म्हणजे अण्णा होते, बापू किंवा मी, तेव्हा मला काही सांगायचं नाटकात काम करायची. माझा भाऊ रायगडाला जेव्हा जागेतेमध्ये काम करायचा, तर आम्ही चौघही जण काही ना काहीतरी करणारे. तर घरात एक कोणतरी व्यक्ती हवी अशी की जी खंबीर, बाहेरच्या कायम आहे. जाणाऱ्याला या म्हणायला कोणतरी घरात हवं राईट. ना, तशी ती होती. पण तिचे अनेक नाटकं तिने जे आवड पण होती, फार वेगळीच होती ती. पण जेवढी तिने नाटकं बघितली त्याच्यावरती मग तिने परीक्षणं, मग तिला जे वाटलं ते तिने लिहिलं. बरोबर. पण ते इतकं छान होतं की त्याच्यानंतर ते मासिकांमधनं छापून यायला लागलं. आणि त्याच्यावरती मग नंतर बापूंनी तिच्या नावाचं पुस्तक काढलं की 10व्या रांगेतून. आणि आईच्या 50व्या वाढदिवसाला तिला ते त्यांनी गिफ्ट केलं. अरे वा. दिलं. आणि जेव्हा त्यांच्या इतर पुस्तकांबरोबर जेव्हा ते पुस्तक बापूंनी कपाटात ठेवलं, तेव्हा ते म्हणाले की आज माझं कपाट पूर्ण झालं. वा, क्या बात आहे. मस्तच. बापूंच्या स्वतःच्या लिखाणाच्या पण त्या समीक्षण करायच्या का, म्हणजे घरीच असं, भरपूर. म्हणजे काहीतरी चर्चा बापूंचं एक होते? होतं छान. मगाशी मला कुणीतरी विचारलं की बापूंचं सगळं लिखाण मी वाचलंय का, तर आमच्याकडे पद्धत अशी होती, म्हणजे बापूंची पद्धत अशी होती की जे काही लिहिलं असेल ते आधी घरात वाचून दाखवायचं. मग आई, मी, दादा, आम्ही 3 जण ते ऐकायचो. जोपर्यंत कळायचं वय नव्हतं तोपर्यंत पण ऐकणं माहिती होतं. हळूहळू कळायला लागलं की काय लिहित आहेत, आपले वडील किती काय आहेत, राईट, हे सावकाशीने कळायला लागलं. कारण त्यांनी कधी मी लेखक आहे याचा माज केला नाही. माज हा शब्द मी मुद्दामून वापरलाय. असं नाही की आता मला शांतता हवी आहे, आता तुम्ही आरडाओरडा करू नका किंवा आता घरात कोणी यायचं नाही, मी लिहायला बस वगैरे कटकट नको, हा प्रकार त्यांनी कधी केला नाही. किंवा लिखाणासाठी मला कुठेतरी बाहेरगावी जायचंय. चाळीमध्ये असताना खालून एवढा गोंगाट, रानडे रोड, तिकडे आजही तेवढाच आवाज आहे जेवढा त्या काळात होता. म्हणजे 64-65 सालातली गोष्ट सांगते. तेव्हा तिथे भरपूर आवाज होते, असं काही नाही की शांतता होती. पण तेवढ्या आवाजामध्ये चाळीत राहणं म्हणजे शेजारी पाजारची मुलं, त्यांची धावपळ, सुट्ट्या, सगळं. पण त्यांचं लिखाण आरामात चालू असायचं. असं कधी नाही झालं की त्रास होतो किंवा कोणी अचानक पाहुणा आला, फोन नव्हते, अपॉइंटमेंट घेऊन येण्याची पद्धत नव्हती. बरोबर. कोणी येऊन धडकायचं आणि त्याचं अतिशय उत्तम तऱ्हेने स्वागत व्हायचं. मग जे लिहित असतील पडलंय असं नाही, कधीच नाही. जे लिहित असतील जिकडे वाक्य संपलंय किंवा अर्धवट शब्द आहे, पाहुणा सगळा पाहुणचार झाला, पुन्हा लिहायला बसलं की त्या शब्दापासून पुढलं लिखाण चालू. आणि याच्यामध्ये कुठे एक खाडाखोड नाही किंवा मला असं लिहायचं होतं मी असं लिहिलं, विचार बदललाय नाही. बापरे. जे होतं तेच लिहायचं होतं, हे एकटाकी. बापरे. आणि तेच मांडायचं होतं, त्याच्यामध्ये दुमत नव्हतं. म्हणजे कधी कधी काही लोक म्हणतात ना की आपण लिहिलेलं काही काळानंतर परत वाचून बघावं आणि कदाचित आपल्याला त्याच्यात बदलावं असं वाटतं. तसं त्यांना कधी नाही. आणि आई मग सांगायची, आई बरोबर की बापू आवडली नाही. त्यांची एक कथा होती देहाता नावाची. तर जेव्हा ते वाचून दाखवली, आई म्हणाली ह्या कथेला काही अर्थच नाही, बापू तुम्ही अशी कथा कशी काय लिहू शकता. पण दोघा तिघांना आवडली आणि मग ते आले, छापून आली ती. पण शी वॉज नॉट हॅपी. ती म्हणाली नाही बापू तुम्ही असं नाही लिहू शकत. तुम्हाला पण विचारायचंय ते मुलांना, हो की कसं वाटतंय? हो, जेव्हा थोडंसं आम्हाला आमची मतं आली तेव्हा नक्की. हो काय?
पार्टनर म्हणा हम्म. किंवा ही वाटेकटीची म्हणा, हा त्याच्यात तर इतकी चर्चा झाली घरामध्ये. हम्म. आणि पार्टनर बद्दल मॅक्झिमम, कारण ते मला वाटतं मी 14-15 वर्षाची असेल, हम्म. त्यामुळे असं कोणतरी पार्टनर असायला हवा. हा, हा. हे जे एक थोडंसं आपण स्वप्नाळू वय असतं तसं ते Right. वय होतं. हम्म, हम्म. त्यामुळे तो पार्टनर एवढा भावला होता त्या वयामध्ये. सगळ्याच लोकांना आवडला होता हा. म्हणजे. आणि असं पण म्हणजे कित्येक लोक विचारायचे ना की पार्टनर वपू स्वतः आहेत का वगैरे असं. हो, आमचे पार्टनरच होते. कारण घरामध्ये म्हणजे माझ्या आयुष्यात होणारी प्रत्येक पहिली घटना हम्म. काही असेल तर मी बापूंना जाऊन सांगायचं हम्म. की बापू असं असं झालं. हम्म, हम्म. मग भले मला एक मुलगा पहिल्यांदा जेव्हा आवडला होता हम्म, तेव्हा हम्म. बापूंना जाऊन Oh, सांगितलं क्या होतं बात आहे. की तो शाळेतला ना, मला तो आवडतो. हो, ते काय म्हणाले? अरे वा, छान आहे की तुला कोणतरी आवडायला अरे लागलं. वा. म्हणजे तेव्हा पण त्यांनी असं नाही केलं की हे काय वय आहे का नाही, किंवा नाही. आतापासून काय विचार करते आवड वगैरे, असं नव्हतं काही ना नाही. ते. हा, तेच. नाही, जबरदस्त. खरंच ना. काय शाळेतलं ते काय. बरोबर आहे. आणि त्यावेळेला मुलांशी बोलायचंच मुळी धाडस हो. नव्हतं आमच्यामध्ये, तर नुसतं दुरून बघून आवडलं तर गोष्ट नाही, आणि हे आवडू दे की. म्हणजे घरी कधीच त्यांनी कुठल्याच प्रकारची कटकट वगैरे असं काहीच नाही केलं. बेसिकली विरोध नाही केला, हम्म. पण एखादी गोष्ट कशी चुकीची आहे हा, ते विरोध न करता सांगितलं. सांगितलं. बरोबर आहे. ह्याला जाणीव महत्त्व. करून द्यायची. याला मत. हम्म, हम्म. बरोबर आहे. मी आज का मी माझ्या नातीला सांगेन की हे करू नकोस, तर हम्म. मला माहिती ती हमखास करणार, हा. पण माझ्यामध्ये तेवढा पेशन्स नाही. मला सांगावं लागतं असं नाही करायचं. हम्म, हम्म. आता थोडं थोडं मला कळायला लागलं की आता मग मी तिला सांगेन की, कारण आता तिचं कळतं वय आलंय थोडं, बरोबर आहे. की आपण का नकार देतोय हे हम्म. तिला आता कळण्याचं वय आलंय. हम्म, हम्म. त्यामुळे त्याचे बघ, हे तू असं केलं तर असं होईल, हे हम्म. केलं तर असं होईल, तू चूज कर, हम्म. असं म्हटलं की ती आपल्याला जे करायला हवं आहे ते ती करते. बरोबर आहे. त्यामुळे आता ते सोपं झालंय गणित. हम्म, हम्म. वा. आणि ऍक्च्युली मला विचारायचं की कायम तुम्हाला लक्षात राहील अशी त्यांची काही आठवण आहे का? हो, आहे ना. म्हणजे जेव्हा माझं लग्न ठरलं, हम्म. एक आपल्याकडे पूर्वी तर फार होतं ना घरचं आहेर, म्हणजे हम्म. ते असं रुखवत सजवायचं हा. वगैरे. माझ्या रुखवतामध्ये फार एक वेगळी गोष्ट होती. म्हणजे काचेच्या बरण्यांची देऊळ वगैरे असलं काही हम्म, नव्हतं. हम्म, हम्म. त्यावेळेला ती खूप एक हो, इंजेक्शनच्या right. बाटल्यांची देवळं बनवायची देवळं वगैरे असं ते, असायची. किंवा 5 पैशाच्या ह्यांचे हार, हार किंवा जहाज. म्हणजे पावलं. पावलं बिवलं. नाही, तसं सप्तपदी. नव्हतं. हम्म, बापूने माझे लहानपणापासूनचे फोटो हम्म. जे त्यांनी काढलेले काही सांभाळून ठेवलेले, हम्म, ते लहानपणापासूनचे फोटो, ते माझे साखरपुडा हम्म, हम्म. असे ते पूर्ण फोटोजचं त्यांनी एक अल्बम तयार केला होता. हम्म. आणि त्या प्रत्येक फोटोच्या म्हणजे एक समजा एक चार्ट आहे, त्याच्यावरती त्यांनी 2-3 फोटोज लावले आणि त्याला एक कॅप्शन होतं. असं करून त्यांनी जवळजवळ 13 ते 14 असे फोल्डर्स बनवले होते. अच्छा. आणि पूर्ण माझा जन्मल्यापासूनचा वा. साखरपुड्यापर्यंतचा हम्म. प्रवास त्याच्यामध्ये क्या त्यांनी बात दिला आहे. होता. आणि ती वाक्य इतकी सुंदर आहे. त्यातली काही काही वाक्य आता युट्यूबवरती पण का फेसबुकवरती पण येतात, हो की का? पती हा. आणि पिता हम्म, हम्म. एक मात्रा आणि एक वेलांटी इकडची हो, तिकडे, हो. हे येते आता सध्या हम्म. फेसबुकवरती, की सासरी जाणाऱ्या मुलीकडे बघून पिता कष्टी होतो. तर हम्म. का कष्टी होतो, त्याला एकच विचारायचं असतं की बाबा रे, तू माझ्या मुलीचा नवराच आहेस, हम्म. पण वेळ प्रसंगी तिचा पिता पती व्हायचं. पती न राहता पिता होऊ शकतोस का. जबरदस्त. तर अशा आशयाची ती सगळी हम्म. वाक्य आहेत. आता तो अल्बम आहे माझ्याकडे, पण या पद्धतीचं रुखवत बरोबर आहे. माझ्याशिवाय आणखी कोणालाही नाही, मिळालेलं नाही, नाही. खरंच. आणि खरंच नसणार मिळालेलं, कारण ते हम्म. फार सुंदर आहे. बरोबर आहे. खरोखर म्हणजे इतरांना त्यांच्याकडनं एवढी प्रेरणा मिळते, तर तुम्हाला त्यांची मुलगी म्हटल्यानंतर काय खरोखर ठेवा मिळाला असेल? त्यांनी तर ती जाणीव मला होणच दिली नाही की आपोआप मिळत गेलंय ना की पण मी त्यांच्याकडनं. म्हणजे असा कोणी बरोबर आहे आहे. किंवा काय आहे, ही जाणीव आम्हाला त्यांनी कधी होणच दिली हम्म. नाही की मी काहीतरी वेगळं हो, आहे. त्यांनी जाणीव नाही करून दिली, पण तुम्हाला आपोआप भरपूर काही मिळत गेलं ना. हो, ते तर आपोआप. निश्चितपणे, ते तर निश्चितच. एकतर वैचारिक प्रगल्भता म्हणा किंवा काय निवडावं, हम्म, हम्म. म्हणजे निवड कशी करता येईल, हे त्यांनी न शिकवताच, म्हणजे सांगितलं ना, कुठली गोष्ट अशी बसवून नाही शिकवलेली. हम्म, हम्म. ते आम्ही जर का काही शिकलो नसू मुलं, तर ते आमचं दुर्भाग्य आहे. बरोबर. हम्म. मी त्यांच्याकडे हे नाही करू शकत की तुम्ही नाही केलं म्हणून असं झालं. ते आम्हाला घेता नाही आलं. राईट. घरामध्ये येणारी जी जी काही नामवंत लोक होती, आणि ते म्हणायचे त्यांनी कधी आम्हा मुलांना की
अमुक एक पाहुणे आले तर आज जाऊन बस, तुला काही कळणार नाही, असं कधी केलं नाही. त्यामुळे तुला काय कानावरती पडते तेवढं घे, जेवढं तू ऍब्सॉर्ब करशील, शोषून घेशील ते तुझं. बरोबर. त्यामुळे मग ते वसंतराव देशपांडे असो, पुलं काका असो, किंवा क्वचितच दोनदाच आले ते पण गदिमा असो, तुम्ही जे क्षेत्र घ्याल त्या क्षेत्रातली माणसं आपल्याकडे होती. कारण बापूंना माणसं जमवण्याचं वेळ होतं आणि जी जी ओळख त्यांची व्हायची ती ओळख पूर्ण घराशी व्हायची. बरोबर. त्यांनी असं कधीच नाही केलं की बाहेर ओळख झाली आहे तर ती व्यक्तीला आपण कधीतरी बाहेर जाऊन भेटू, किंवा आपण ती व्यक्ती पूर्ण घराची आपतेष्ट होऊन जायची. बरोबर. इतकं बापूंचं फॅमिली फ्रेंड आपण म्हणतो तसं. आणि एक मस्त माहोल तयार होत असेल ना एवढी सगळी मैफल. आणि चांगले कलाकार मी त्या कलाकारांना जपण्याचं काम आईने केलं ना. आता ह्या सगळ्या मंडळींची अशी तुम्हाला काही आठवण आहे का की कोणाचं कसं वागणं बोलणं किंवा काही त्यांच्या अशा छान करा? वसंतराव देशपांडेंनी आईला खरडा कसा तयार करायचा हे शिकवलं होतं. अरे वा. हिरव्या मिरच्या कशामध्ये त्या भाजायच्या गॅसवरती आणि मग ते कसं सगळं मिश्रण करायचं झणझणीत. त्यांना ते खरडा फार आवडायचा. आणि आई उत्तम उत्तम स्वयंपाक बनवायची. म्हणजे तिच्या हाताला जी काही चव होती तिला सुगरणच म्हणायचं सगळं. आणि रात्री अपरात्री कधी कुणीही आलं तरी ती असायची. आता आजच्या काळामधल्या कित्येक कलाकारांचं असं होतं की थोडेफार खटके उडणं किंवा काहीतरी वादविवाद किंवा उगाच एकमेकाला पासून अलिप्त राहणं. तर त्यावेळेच्या ह्या सगळ्या मंडळींचं कसं असायचं साधारण? मला नाही असं काही वेगळा अनुभव आला. कारण एकतर बापून कधी नावामागे धावले नाहीत. म्हणजे त्यांना साहित्यातलं राजकारण कधीही आवडलं नाही. त्यामुळे ते कधीही असं जेव्हा किंवा साहित्य संमेलन वगैरे व्हायची असायचे, पण आताची जी चढाओढ आहे तशी त्यावेळेला नव्हती. आणि त्यावेळेची फार साहित्य संमेलन म्हणजे मी जेवढी बघितली ती आशय संपन्न आणि खूप काही घेऊन जायची. आताच्या साहित्य संमेलनाबद्दल मला एवढी कल्पना नाही, कारण मी कधी गेले नाहीये. ओके. पण जेवढे विंदा करंदीकर अगदी मोठ्या मनाने यायचे, बापू त्यांच्याकडे मोठ्या मनाने जायचे. म्हणजे देवाणघेवाण अनेकदा तर बापूंच्या कथांमधनं वसंत बापटांची कविता आहे ते अनेकदा. आणि त्यांचं अजून एक चांगलं असं होतं बापूंचं की भले कथाकथनामध्ये ते जर का कुठल्या तरी इतर लेखकाचं किंवा कवीचं काही सांगत असतील तर ते नावासकट सांगायचं. बरोबर. की आमचे बापट वसंत बापट म्हणतात आणि मग त्या दोन ओळी त्याच्या पुढे येतील. कारण बापूंची स्मरणशक्ती अफाट होती. म्हणजे जर का तुम्ही बाबा पाटणकर हे नाव आता शायरीकार, मराठी शायरीकार म्हणून ऐकलं असेल तर त्यांचा पहिला कार्यक्रम त्यांचा पहिला कार्यक्रम बापूंनी केला. आणि मग भाऊसाहेब पाटणकरांबरोबरचं त्यांचं एक मला वाटतं कॅसेट पण आहे. अच्छा. की युट्यूबला कदाचित असेल ती शायरीकार पाटणकर म्हणून. मग त्यांची शेरोशायरी ते ऐकवायचे. म्हणजे मारतो राजा से का नहिल्यास दहिल्या मारतो, कल्पनेचे खेळ सारे कोण कुणाला मारतो. ती त्यांची पत्त्यांवरची एक कविता आहे. तर असं बापूंना ते इतकं सगळं पाठ असायचं, ते ओघवत असायचं की पण ते त्यांच्या नावासकट सांगायचे. हा बापूंचा एक खूप छान. आणि ती दाद आहे ना एका कलाकाराची दुसऱ्या कलाकाराला. आणि त्याच्यामुळे असंही व्हायचं की समजा एखादा लेखक कवी समजा कुठे पोचला नसेल, जसं की त्यावेळेला मोघे काका म्हणजे सुधीर मोघे नुकताच म्हणजे कवी होऊन नसा आला आणि श्रीकांत काका आले होते सुधीर मोघेला घेऊन आपल्या घरी. आणि त्याने सांगितलं की बापू हा आता माझा भाऊ आहे आणि आता हा कविता करायला लागलाय तर काही तुम्ही ऐकणार का? लगेच बापून हो. मग लगेच कविता मस्त संध्याकाळ आपल्या घरी झाली. खूप छान गप्पा झाल्या, खूप कविता वगैरे ऐकल्या. मग पक्ष्यांचे थवे नावाचा त्यांचा पहिला कथासंग्रह निघाला. मग त्यांनी विनंती केली बापूंना की तुम्ही ह्याचं प्रस्तावना लिहाल का? आणि बापून त्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली. तर त्यांची खंत एक होती बापूंची की ते बापू नेहमी म्हणायचे की सगळ्या म्हणजे बापट काका असू देत किंवा कोणी म्हणजे कुठलेही कवी असू दे, शांताबाई शेळके असू देत, की तुम्ही कवी लोक फार हे आहात की एक भाव लिहायला मला जेव्हा 40-50 पानं लिहावी लागतात ते तुम्ही 10 ओळीत लिहून टाकता. तर ते त्यांचं शल्य असेल कदाचित की मी कवी नाही होऊ शकलो. अच्छा.
असेल मी म्हणायचे ते नेहमी बरोबर आहे की त्याच्याकरता मला 50 पानं लिहावी लागतात हो, तुम्ही 10 ओळीत लिहून मोकळे होऊन जाता. पण तो ही भाव दाद आहे ना प्रकट दुसऱ्या करायला. देणारी, केवढं मोठं हो. मन पाहिजे त्याच्यासाठी. त्यामुळे असं कधी मला त्यांच्याकडे कधी असूया दिसली नाही. हा. इतरांना त्यांच्याबद्दल वाटत असेल तर बापूंना त्यांनी कधी कधी काही फरक पडला नाही, बरोबर आहे, असं म्हणायला हरकत नाही. मग अशी तुम्ही म्हणजे आपण ह्याच्याबद्दल उल्लेख केला की विविध माध्यमांवरती त्यांचे स्टेटस कोट्स बीट्स दिसतात सगळे. हो हो तर त्याच्यात कित्येक लोक स्वतःचे पण लावून तिकडे वपू काळे म्हणून लिहून टाकतात. हे तुम्हाला पण दिसत असेल ना असं सगळं? हो, आणि मी तुम्हाला पण विचार करते की अरे हे वाक्य बापूच आहे. कारण भले तुम्ही म्हणाल की एवढी पुस्तकं आहेत किंवा हो. मला काय प्रत्येक ओळ लक्षात आहे का, हा. पण वाक्य तेव्हाच बनतात, कोट्स तेव्हाच बनतात की हा. जेव्हा त्यातला तो अर्थ आहे आणि त्या दोन वाक्यांमध्ये काहीतरी खूप संबंध आहे. समजून येतं हा. किंवा तो भाव व्यक्त होतो. राईट, वजन आहे त्याला. काही काही वाक्य मला असं वाटत की नाही, तर एक कविता फिरत होती मधल्या काळामध्ये बापूंच्या नावाने. मी खूप विचार केला, म्हणजे बापूने ही कविता कधी केली. मला अशा लोकांची गंमत वाटते की तुमचं लिखाण आहे, तुम्ही घ्या की क्रेडिट. हो हो. बरं, ज्याला तुम्ही क्रेडिट देऊ इच्छिता ती व्यक्ती तर आता हयातच नाही. बरं, हयात जरी असती तरी त्याने तिला काही फरक पडला नसता, कारण हो. तिचंच लिखाण इतकं आहे. अचाट आहे की तिला अशा कुबड्यांची गरजच नाहीये. पण लोकांना त्यांच्या नावाचं वाटत असेल की काय हल्लीचं मीडिया असं आहे ना की त्याला कुठे आपण थांबवू शकत नाही थांबवू शकत. हो. त्यामुळे त्यांना तात्पुरता तेवढा आनंद मिळत असेल तर त्यांनी खरंय. द्यावा. मला एवढंच माहितीये की ते वाक्य तेवढं प्रभावी नसेलही हो, तरी बापूंच्या प्रतिभेला कुठेही धक्का लागत नाही. बरोबर. त्यामुळे ते महत्वाचं आहे. त्यांनी लिहायचं ते लिहू दे आणि वाचकांना सुद्धा बरोबर कळतं की कळतं. हे नक्की वपूंचं वाक्य नाही. बरोबर आहे. कारण मला तुम्ही आता जसा प्रश्न विचारलात तसं मला अनेकांनी याच्या अगोदर विचारलेलं आहे. हा हा. मग मी जरा प्रयत्न केलाय. मग मी काय केलं की चला आपण एकदा पुन्हा थोडंसं वाचन सुरू करू. मग पुन्हा बापूंची पुस्तकं काढली, ज्या कथा की जिकडे असं वाक्य असण्याची शक्यता आहे अशी पुस्तकं बाजूला केली. मला तरी मिळालं नाही सापडली. मला वाटलं की तुम्हाला राग आला असेल त्यावेळेला की अरे काय हे. राग काय यायचंय. तर वपूंची पिढी जी होती त्यावेळची जी साहित्याची शैली होती, त्याच्यानंतर तुमची पण आहे आणि आता पुढची जी आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय असं म्हणजे काय पॉझिटिव्ह वाटतंय का खालावत चाललंय असं वाटतंय, काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की कुठल्याही निर्मितीला आपण खालवलंय असं म्हणू नये. कारण ते त्या त्या काळातली ती गरज असेल किंवा तसे ते विचार असतील. ते विचार बदलण्याचं मुख्य कारण आताचं जेवढं जग खुलं झालेलं आहे आजच्या पिढीला, तेवढं आमच्या काळामध्ये नव्हतं. आता जेव्हा मी वाचनाला सुरुवात केली तेव्हा तर टीव्ही वगैरे काहीच नव्हतं. म्हणजे श्रुतिका ऐकायच्या रेडिओवरच्या, त्याच्यात पण निवडक काही असायच्या, नाही तर वाचनावरती भर होता. मला वाचन आजही एवढ्यासाठी आवडतं कारण जे काही लेखकाने लिहिलेलं आहे ते मी माझ्या पद्धतीने इमॅजिन करते. राईट. आता जसं की माझा गाव सारखं पुस्तक रणजित देसाईंचं, त्यांनी माझा गाव मांडलं. त्यांच्या कल्पनेतलं गाव किंवा त्यांनी बघितलेलं गाव वेगळं असेल, पण ते वाचताना मी माझ्या डोळ्यासमोर माझं एक गाव निर्माण झालं. तर ही जी एक कल्पनाशक्ती त्यावेळेला वाचकांमध्ये किंवा जेवढे कोणी वाचक असतील सगळेच आहेत म्हणा, पण ही जी एक विचारशक्ती आहे की कल्पनाशक्ती निर्माण करण्याचा हा जो विचार आहे तो माझ्या पिढीमध्ये जास्त आहे असं मला वाटतं. आता काय झालंय, सगळं रेडीमेड मिळतंय. बरोबर आहे. त्यामुळे समजा एखादा काही प्रसंग आता अनुभवता येत नाही तो, भले मग तो प्रेमाचा असो, विराचा असो किंवा कुठलाही आनंद असो, ते वाचताना तो आनंद जो आम्हाला जाणवायचा की अरे मग ती व्यक्ती त्या वेळेला किती आनंदित झाली असेल, तर इमॅजिन करणं माझ्या पद्धतीने मी त्या व्यक्तीला आनंदित किंवा दुःखी करत होते. आता समोरची व्यक्ती जे काही दाखवतोय, डिरेक्टर म्हणा किंवा काहीही, तर मला ते मानून चालायला पाहिजे की ती व्यक्ती अशीच दुःखी असणार आहे, कारण आता वाचनाचं हे कमी झालंय. बरोबर. तर मला तरी असं वाटतं की कोण छान लिहिते कोण वाईट लिहिते हा प्रश्न नाहीये. आताची चव बदलली आहे लोकांची वाचनाची. मी अजून गतकाळात रमणारी आहे. मला अजूनही अरविंद गोखले आवडतात, दमा मिरासदार आवडतात किंवा पु ल काका आवडतात.
रणजित देसाई आहे, शिवाजी सावंत आहेत. म्हणजे मी अजूनही रत्नाकर मतकर आहेत, नावं अनेक आहेत. हो आणि तो जो अक्षरशः म्हणजे भरीव काळ होता. हो. व्यंकटेश माडगुळकर आहेत. अशी मी आजच्या लेखकांची नावं घेऊ नाही शकत, कारण मी त्यांच्यापर्यंत अजून पोचले नाहीये. म्हणजे हा माझा ड्रॉबॅक आहे. कारण मी नाही असं म्हणू शकत की आजचे लेखक काय लिहितात ते मला कळत नाही, किंवा मला ते योग्य वाटत नाही, किंवा त्याचा दर्जा खालावलेला आहे, कारण मी अजून तिथपर्यंत पोचले नाही. मी अजून त्या काळात आहे. मला मग तेच पुस्तक परत मला त्र्यंबी सरदेसाई आवडतात अजूनही, मला इनामदार आवडतात अजूनही, मला त्यांची ऐतिहासिक पुस्तकं आवडतात. तर तो आता माझा तो पॅटर्न बनलाय. आता हा पॅटर्न मी ह्या वयात नाही बदलू शकत, असं म्हणजे मला तरी असंच वाटतं. जबरदस्त. खरं आहे, ऍक्च्युली कालखंडाप्रमाणे शैली तर बदलत जाते, पण तुमच्या मनाचा हा मोठेपणा आहे की तुम्ही ते अशा प्रकारे ते स्वीकारलेत. नाही, मोठेपणा नाही आहे, म्हणजे सत्य आहे. मी नाही पोचू शकले अजून तिथपर्यंत. तर मी नाही असं म्हणू शकत की आजचे लेखक कसे आहेत किंवा काय. तो मला अधिकारच प्राप्त होतो. सो हा मुद्दा मला तुमचा खूप आवडलाय ऍक्च्युली. बरं, इथे पुन्हा माझं थोडंसं एक दुमत आहे. म्हणजे दुमत असं नाही की आजची पिढी वाचत नाही. याचं कारण आता माझा जेवढा अनुभव आहे तेवढ्या अनुभवावरूनच मी सांगू शकते. आजही बापूंच्या सर्व पुस्तकांच्या आवृत्त्या निघतात. आजही मला कॉलेजवयीन मुलांचे फोन येतात की बापूंच्या ह्या कथेबद्दल आम्हाला काही नाट्यरूपांतर करायचे, एकांकिका सादर करायची आहे. जेव्हा एखाद्या कथेबद्दल विचारलं जातं, ह्याचा अर्थ त्यांनी कमीत कमी 3-4 कथा वेगळ्या वाचलेल्या आहेत. बरोबर. वेगवेगळ्या लेखकांच्या वाचलेल्या आहेत. त्याच्यानंतर मग ते एका डिसिजनवरती आले. तर असं नाहीये की वाचन कमी झालेलं आहे. बरं, हे फक्त बापूंपुरतं मर्यादित नाही. आता तुम्ही पु ल काकांचं बघाल तर आज त्यांचे पण खूप सारे कोट्स आहेत आणि आपल्याला ते वाचायला मिळतात. फक्त आपला तो दृष्टी आपण असं तर म्हणून घेतलेलं आहे की वाचन कमी झालंय. आता हे वळण जर का कमी झालंय तर मग आपल्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे. मी माझ्या नातीला शिकवायला पाहिजे की नाही, टीव्ही नाही मिळणार आहे, फोन नाही मिळणार आहे, तू हे एक धडा वाच, एक गोष्ट वाच, तर तुला फोन देते. बरोबर आहे. सो आता ते मी रुजवते. मग माझ्या घरापुरतं मी बघते. मस्त जर का प्रत्येकाने बघितलं तर वाचन नाही कमी होणार. त्याच्याशिवाय इतकी पुस्तकं आली नसती. अजूनही प्रकाशन संस्था बंद नाही पडलेल्या. म्हणजे वाचन होत आहे. कुठली कॅटेगरी, कुठल्या वयोगटात ते वाचलं जात आहे हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण मला वाटतं आजचं सुद्धा बेस्ट सेलिंग पुस्तक मला वाटतं की बहुतेक वपू काळेंचं आहे का? आजही बेस्ट सेलर वपू काळे, कारण त्यांच्या इतक्या पुस्तकांच्या आवृत्त्या अजून कुठल्या दुसऱ्या लेखकाच्या नाही झाल्या, येत नाहीत वर्षभरामध्ये. बापरे. आणि हे मला मिळालेलं रेकॉर्ड आहे. म्हणजे डेटा आहे. डेटा. आज आपण डेटाच्या भाषेत बोलतो. बरोबर. ही कमाल आहे खरोखर. पण म्हणजे एक थोडी खंत पण आहे की पुढे अजून नवीन तेवढ्या तोडीचे लेखक निर्माण होत नाहीयेत असं पण म्हणायला पाहिजे ना? नाही, असं काही नाही. मला तर हा प्रश्न खूप जण विचारतात. ते माझ्या कार्यक्रमामध्ये पण सांगते की पु ल आणि वपू ही जी काही कंपॅरिझन आहे, तर असं नाहीये ना. एखाद्याची आवड, बापू न आवडणारे सुद्धा खूप सारे वाचक आहेत. बरोबर. की ते वपूंना लेखक मानतच नाहीत, असेही आहेत. आणि त्याच्यामध्ये काही तक्रार करण्याचं कारण नाहीये. त्यांचा जो पिंड आहे त्या पिंडाला जे साजेसं लिखाण आहे ते त्यांना आवडणार आहे. त्यांचं थोडं जास्त भावनात्मक किंवा फॅमिली व्हॅल्यूज असलेलं असं जास्त करून होतं ना. बरोबर ना? बापूंचं खरं सांगू तर मनाचं लिखाण आहे. मनावरती लिहिलेलं जास्त लिखाण आहे, म्हणून ते आजपर्यंत आहे. कारण माझं मन कधी बदलत नाही. हा, प्रसंग वेगवेगळे असतील. कदाचित त्यावेळेला लिहिलेली एक कथा आज कथा म्हणून काळाच्या खूप मागे पडली असेल, पण त्यातला जो विचार आहे तो आजही तितकाच प्रामाणिक आहे आणि तितकाच तो उपयुक्तही आहे. कारण माणसाचं स्वभाव बदलत नाही. स्वभाव तेच राहतात. तुम्ही किती काळ पुढे गेलात तरी आनंद आहे, द्वेष आहे, राग आहे, कपट आहे, सगळं ते आहेच ना. त्यामुळे त्याच्यावर त्या विचारांवरती लिहिलेल्या ज्या कथा आहेत त्या आजही म्हणजे रेलेव्हंट आहेत. ऍप्लिकेबल होतात त्याच्या काळाला. बरोबर. त्यांच्यावरती एक प्रकारची अशी पण टीका होत होती बहुतेक की
स्त्रियांच्यासाठी त्यांचं असं मत होतं की त्यांनी कुटुंबाकडे जास्त लक्ष द्यावं, घरात पुरुषाला मुलाबाळांना छान सांभाळावं, अशा प्रकारचा कल होता का त्यांचा? कधीच नाही. नाही. मग तुम्ही वपू वाचायला हवेत. ओके. जर का वाचला असता तर हा प्रश्न आला हा नसता. हा हा. जेवढं स्त्रीचं मन बापूंना कळलं माझ्या दृष्टिकोनातून, तेवढं मला नाही वाटत की इतर कुठल्या लेखकाने तितक्या हळवेपणाने मांडलंय. म्हणजे ही कंपॅरिझन नाहीये पहिली गोष्ट. ही दुसऱ्या कुठल्या लेखकाच्या लेखनाशी कंपॅरिझन नाहीये. पण बापूंच्याच सगळ्या पुस्तकांच्या कंपॅरिझन मध्ये मी सांगते की जसं ते एक पूर्ण तप्तपदी नावाचं पुस्तक आहे की त्याची सप्तपदी नाहीये ती. ओके. ती तप्तपदी आहे. एका बाईला आयुष्यामध्ये काय काय सहन करायला लागतं अशा त्या 7 ते 8 कथा आहेत. तर बेसिकली न स्त्री का पुरुष हा इथे प्रश्नच नाही. सहनसारखी कथा अतिशय त्रासलेल्या पुरुषावरती पण आहे. पण पंगूसारखी कथा ही एखादी बाई अपंग असताना काय त्रास होतो आणि ती शेवटी काय सांगते की शरीराच्या अपंगत्वापेक्षा तू मनाने अपंग आहेस ते जास्त बघ. बरोबर. म्हणून ती पंगू कथा आजही चालू आहे. कारण माणसं मनाने पंगू असतील तर ती उभी राहू नाही शकत. बरोबर. मी मनाने पंगू नाहीये, मी शरीराने पंगू आहे. ते उलट आहे तुमचा हा प्रश्न. हे माझं मत नाहीये. काही लोकांनी असं लिहिलं, म्हणून मला असं वाटतं की त्यांना नीट कळलंच नाहीये बेसिकली, असंच म्हणजे मला हे वाटलं. हे उत्तर त्यांच्यासाठी ज्यांनी कोणी वपू नीट वाचलं नाहीये त्यांना मग मी नावच सांगते की त्यांनी ही पुस्तकं वाचावी. ही वाटेकटीची सारखी कादंबरी वाचावी. की आता असं आहे की लग्नाच्या अगोदर बाईने प्रेग्नंट होणं हे आता फार कॉमन झालं. हा, पण ज्या काळामध्ये ते लिहिलं गेलं आणि ज्या जिद्दीने ती उभी राहते हे बाईचं मोठेपण किंवा जिद्द असणं किंवा करारी असणं याच्यावरच आहे. की तिला खोटं नाही चालत, म्हणजे अजिबात नाही चालत. खोटं बोलणाऱ्या स्वतःच्या मुलाला सुद्धा ती घरातून बाहेर हाकलून त्याच वेळेला पार्टनर सारखं एखादं हळवं येतं की श्री तिथे हळवा होतो. बरोबर. म्हणजे माझा मुद्दा तोच आहे की त्याच्या मागचे जे विचार आहेत किंवा जो भाव आहे तो जास्त महत्वाचा. बरोबर. मग तिकडे एखादा अगदी ज्याला आपण म्हणतो ना असहाय्य पुरुषही ते दाखवतात आणि असहाय्य स्त्री सुद्धा दाखवतात. बरोबर. हे दोन्ही त्यांच्या लिखाणामधनं प्रेरित होतात, आपल्या समोर येतात. बरोबर. सो ही 3 पुस्तकं जी तुम्ही सांगितलीत, तर तसं वपूंचं स्वतःचं असं काही फेवरेट पुस्तक लिखाण असं काही होतं का? पुस्तक आहे, कादंबरी आहे जी बाऊल ह्या समाजावरती त्या विचारांवरती आधारित आहे. आता बाऊल पर्यंत बापू कसे पोचले तर ते ओशोमुळे पोचले. ओशोंचं त्या बाऊल ह्या समाजाबद्दल किंवा त्या विचारांबद्दलचे जी काही प्रवचनं आहेत ती बापूंनी ऐकली होती. पण त्यांना ते भाषांतरित असं नको होतं, त्यांना तो विचार हवा होता. मग ते विचार बापूंनी तो घेतला. पण त्याच्यावरती मग एक विचार आला की पूर्ण कादंबरी तशी नाही होत, त्याला मग तुम्हाला काहीतरी वेगळे पैलू द्यावे लागतात, वेगळे काहीतरी प्रसंग निर्माण करावे लागतात आणि मग हळूहळू करता करता त्या विचारांपर्यंत येऊन पोचायचं. अशी ती बापूंची खूप आवडती होती. पार्टनर तर जवळजवळ असं म्हणायला हरकत नाही की ते जगलेत लिहिता लिहिताच. कारण एक प्रकरण झालं वाचून दाखवायचं, त्याच्यावर त्यांना असं वाटायचं की मी स्वतःला रिफ्लेक्ट करतोय. वा. असं त्यांना वाटायचं. कारण त्यांना पार्टनर व्हायला खूप आवडायचं. ते त्यांचे सर्वात पहिले पार्टनर म्हणजे त्यांचे वडील होते असं बापू नेहमी म्हणायचे. क्या बात आहे. की माझा पहिला पार्टनर अण्णा आहे. म्हणजे त्यांनी मनापासून ते लिहिलं आणि एन्जॉय केलं. हो अगदी. त्यामुळे त्यांचं अतिशय ते आवडते. आणि कथाकथनात तर 60-70 कथा बापू सांगायचे. त्याच्यामुळे माझ्या आवडत्या कथा फार वेगळ्या होत्या ज्या मला त्यांना कायम सोबत लागायचे. असं एकट्याने प्रवास करणं त्यांना फार कंटाळवाणं व्हायचं. मग कधी मी असेन, कधी आणखीन कोण असेल विचारायचं. तुम्ही जायचात त्यांच्या कार्यक्रमांना? अनेकदा. मग माझी अट असायची की मला 3 कथा फार आवडायच्या, की जसं की एक झिंटू, दुसरी होती हसरे दुःख आणि तिसरी होती पेन सलामत. या तिघांपैकी कुठली एक सांगणार असेल तर मी येते.
अच्छा. मग ते साहेबांनी की तिकडे गेल्यानंतर बघू की हम्म. कसा ऑडियन्स आहे, काय आहे, हम्म, त्यांना हम्म. काय आवडणार आहे, त्याप्रमाणे बापू ठरवायचे. हम्म. मग सांगायचे त्यातली एखादी गोष्ट ते. हम्म. असं एक होतं त्यांचं. पण ओशोन पर्यंत बापू पोहोचले कसे? एक बापूंकडे ग्रस्त यायचे, हम्म. त्यांचे वाचक होते. हम्म. आणि मग ओळख झाली आणि मग एक दिवस त्यांनी असंच विचारलं बापूंना की तुम्ही ओशो ऐकलंय का? हम्म. ऍक्च्युली ते जे ग्रस्त होते ना, त्यांना मराठी फार कमी यायचं, पण ते हा. मराठी पुस्तकं वाचायचे. अच्छा. पण ते काहीतरी मला वाटतं सिंधी का असे वेगळ्या जातीचे होते, हम्म. म्हणजे मराठी नव्हते. हम्म. पण नंतर मग त्यांनी बापूंना एक कॅसेट आणून दिली, बापूंनी ऐकली, मग दुसरी आणली, ऐकली. हम्म. बापूंना आता आणू नकोस, आता मी माझं बघतो. अच्छा. आणि त्याच्यानंतर देवकाका ओशोंचे फॉलोअर्स होते. हा हा हा. मग एकदा यशवंतदेवांकडे गेल्यानंतर पण कळलं की अरे असं आहे. आणि त्यांनी त्या काकांनी तेव्हा दीक्षा घेतलेली होती यशवंतदेवांनी. त्यांना आनंद घन का असं काहीतरी वेगळं एक त्यांनी नाव दिलेलं होतं. अच्छा. आश्रमातर्फे. ओके. ते लावायचे नंतर. मग बापू त्यांच्या बरोबर गेले ओशोंच्या आश्रमात. भेटलेत ते त्यांना ओशोंना? नाही भेटू शकले त्यावेळेला, ते आउट ऑफ इंडिया होते. पण बाकी सगळे भेटले. साधनाताई म्हणून होत्या, त्या भेटल्या की ज्या अगदी ओशोंच्या नंतर ते बघतात आश्रमाचं सगळं. आणि त्यावेळेला आश्रमाचं इतकं नव्हतं. आता ज्या पद्धतीने आश्रम आहे तो जरा वेगळा आहे, पण ओशो आसनाचा आश्रम जरा वेगळा होता. मग त्यांची तिकडे भेट झाली वगैरे. मग तेव्हा साधनाताई म्हणाल्या की बापू तुम्ही काही म्हणजे अनुवाद का नाही करत? अच्छा. तर बापू म्हणाले मी अनुवाद नाही करणार, पण विचार नक्की पोचवेल. अशा तऱ्हेने मग ती प्रेममय कादंबरी आली. आणि तुम्ही स्वतः सुद्धा मला वाटतं ओशोंना फॉलो करता, किंवा तुम्ही अनुवाद तुम्ही केलेत ना? अनुवाद केलेत. बापूंचं ऐकून आम्ही ऐकायला लागलो घरामध्ये. मला वाटतं काहीतरी मी असेल 16-17 वर्षाची असेल जेव्हा ओशो ऐकायला लागले. मग तेव्हापासून ऐकती आहे. पण जेव्हा मी ओशोंकडे म्हणजे आश्रमात गेले तेव्हा मग साधनाताईच भेटल्या होत्या मला परत. आणि मग त्या म्हणाल्या की चल बापूंना नाही पण तुला आवडेल का? कारण तेव्हा माझी 2 पुस्तकं प्रकाशित झाली होती. म्हटलं हो मी करू शकते. आणि मग तेव्हा त्यांनी मला मीरेचं पुस्तक दिलं. मग ते पहिलं पुस्तक आहे जे माझं ओशो. आणि आता ते काम चालूच आहे. आता जोपर्यंत मी सांगत नाही की मला आता बास, तोपर्यंत ते काम चालू राहणार. आणि तो माझ्या आनंदाचा भाग आहे. जबरदस्त ते करणं. असं किती लिहिले तुम्ही ओशोंच्या ह्याच्यावरचे अनुवाद? किती? आतापर्यंत मला वाटतं 8 पुस्तकं झाली आहेत अनुवाद करून. 8-10 झालीत. आणि आता 11वं चालू आहे. ओके. मग तुमच्या मला वाटतं फॉरवर्ड अँड डिलीट या नावाची जी तुमची आहे ना कादंबरी आहे, तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली म्हणजे आताचा जो जमाना आहे की म्हणजे राईट स्वाईप लेफ्ट स्वाईप, इगो लोकांचे अमुक तमुक असं, तर वपूंच्या काळामध्ये तर छान नात्यांचा ओलावा वगैरे अशा प्रकारच्या म्हणजे जास्त करून कादंबऱ्या असतील, किंवा कौटुंबिक एक बंध अशा प्रकारचं. आणि आताच्या काळामध्ये जसजसं हे बदल होत जात आहेत तसं अशा प्रकारचं लिहायची आता गरज पडू लागली, कारण ते आता फॅक्ट आहे. तर हे सगळा हा जो म्हणजे एक बदल तुम्ही बघितलाय, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की हे उतरवताना की आजच्या समाजाचं काय तुम्हाला एकत्रित हे वाटतं? नाही, पण हे फक्त ह्या एकाच कादंबरीत आलंय. त्याच्यामध्ये पण कम्प्युटरचा असा काही फार या गोष्टींचा उल्लेख नाहीये. त्या मीडियामुळे किंवा कम्प्युटरमधल्या समजा आपण एखादं काहीतरी सॉफ्टवेअर तयार केलंय तर त्याचा ती फक्त उपयोग करते, ती करायला लावते. पण नाती जी दाखवलेली आहेत ती कुठल्याही काळामध्ये येऊ शकते. ती तशीच आहे. नवरा बायकोचं नातं म्हणा किंवा ती वृत्ती म्हणा, त्या जेवढी वृत्ती मी मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा खूप भयान आणि भयावह आज चालू आहे. खरंय. पण त्या काळामध्ये लिहिलं तरी असा काही काळ फार जुना नाही. आणि खरं सांगू ते प्रत्येक काळात घडत होतं. आता मीडियामुळे लोकांसमोर येतंय, बरोबर, त्यावेळेला येत नव्हतं. एवढाच फरक आहे. कारण जोपर्यंत माणसाची वृत्ती बदलत नाही तोपर्यंत हे प्रसंग घडायचे ते घडत राहणारच आहेत. पण फक्त एकच नाही, जसं की आता युथेनेशिया जी कादंबरी त्याच्यामध्ये दयामरण असावं का नसावं हा खूप मोठा ऍक्च्युली विषय आहे. पवित्र मध्ये जे अंत्यविधी करतात अशा गुरुजींचा आता काळ बदललाय. जेव्हा ते लिखाण करत होते, जेव्हा मी जितक्या स्मशानांमधनं गेले
त्यावेळेच्या जितक्या भटजींना मी भेटले, प्रत्येकाचा सल असा होता की आमच्या पुढल्या पिढीशी लग्न करायला कोणी तयार नाही, खरंय. का तर स्मशानात. तर ते त्या ह्याच्यातलं आहे. पण विषय असं नाही की फक्त मॉडर्न ह्याच्यामध्येच मी आलेली आहे. आणि पवित्रम सारखी कादंबरी म्हणाल तर आज अजूनही गावागावातनं पवित्र कार्यांकरता स्मशानामध्ये काम करणाऱ्या लोकांना, त्या भटजींना बोलवत नाहीतच. आता शहरामध्ये थोडंसं ते वातावरण शिथिल झालेलं आहे. आता अंत्यविधी पण करतात आणि सत्यनारायणाची पूजा पण घालतात. एकच गुरुजी. बरोबर. हा, पण गावातनं अजूनही हेच चित्र आहे. म्हणजे अक्षरशः वाईट टाकल्यासारखं होऊन जातं त्यांचं. हो, फक्त तेवढ्या कार्याला बोलवायचं असं. बरोबर. तर विषय वेगवेगळे आहेत. फॉरवर्ड अँड डिलीटचं फक्त एवढंच आहे की तिकडे मी कम्प्युटरचा किंवा एखाद्या सॉफ्टवेअरचा उल्लेख केला आहे, पण अदरवाईज असं काही फार मोठा फरक नाही. हे चालतच आलेलं आहे कायम. बरोबर आहे. तुमची स्वतःची आवडती कादंबरी कुठली? तुम्हाला स्वतःचं कुठलं लिखाण आवडलं? मला माझं लिखाण हा गहन प्रश्न आहे. जे लिहित असते त्या वेळेला मला असं वाटतं हे छान होतंय असं होतं. तर काही ओके. खरं सांगू तर मला अभ्यास करून काही लिखाण करायला जास्त आवडतं. अच्छा, अभ्यास. शेष कादंबरी आहे ती. मग मी ऑल द वे गेले होते अकोले म्हणून आपल्या जवळ जे आहे तिकडे ऊस कामगार, साखर कारखाना बघितला. त्यांनी दाखवलं की ते साखर कारखाना आहे. मग ती साखर कशी बनते शेवटच्या घटकेपर्यंत त्यांनी एक पोतं पण आम्हाला गिफ्ट म्हणून दिलं. म्हटलं नाही, मला याच्या अगोदरची प्रोसेस माहिती पाहिजे. आणि मग ते जे बैलगाडी म्हणणं ऊसाचे एवढे मनोरे जे उभारून जे बैल एवढं खेचत गाडा येत होते, त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे घाट आहे, डोंगर आहे, चढ उतार आहे, ते बैल कसे येतात, त्याच्यावरती तो माणूस उभा आहे, सगळं त्या बैलांना हाकणारा. म्हटलं मला. मग त्यांच्याजवळ जाऊन बसले, 4 दिवस त्यांच्याबरोबर राहिले, त्यांचं ती झोपडी. मग ते 6 महिनेच इथे काम करतात, ही सगळी माहिती घेतली. त्याच्यावरनं शेष कादंबरी आली. मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीचा अभ्यास करून सत्य लिहावं, पण ते फिक्शन असावं. ती माणसांची नावं खरी नाहीत, पण त्यांच्या आयुष्यात जसं हिजडे सारखी कादंबरी आहे. आता हिजड्यांबरोबर मी 1 वर्षभर संपर्कात होते. अच्छा. त्यांच्याकडे आपल्याकडे मालाडलाच त्यांची खूप मोठी वस्ती आहे. जवळजवळ 1200 हिजडे तिकडे राहतात. मग त्या वस्तीमधनं हिंडले, त्यांच्याबरोबर बसले, गप्पा मारल्या. मग त्यांचा जो नायक असतो त्याच्याशी बोलले. त्याच्यानं हिजडे कादंबरी आली. पण त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या कॅरेक्टर्स या काल्पनिक आहेत, पण त्यांच्या आयुष्यात घडणारे काही की घटना मात्र त्या घराच्यामध्ये पुन्हा शेवट काल्पनिक आहे. पण त्याच्यामुळे असं झालं की निदान त्या लोकांचं राहणं वागणं, चांगली माणसं आहेत बिचारी, आपणच उगीच त्यांना असं करतो. पण ह्याच्याबरोबर पूर्ण आलं, LGBT आलं, त्यांचा अभ्यास आला. बरोबर. अशी मनोवृत्ती का होती, हल्ली हे प्रमाण का वाढतंय, हे आलं सगळं. तर असा अभ्यास करून लिखाण करायला मला जास्त आवडतं. मला माझं काय आवडतं तर मला असा अभ्यास करून लिखाण करायला आवडतं. जबरदस्त. तुम्ही आता LGBTQ बद्दल जे म्हणालात की अशी वृत्ती वाढत चालली आहे, तर तुम्हाला तुमच्या अभ्यासात एकंदर काय त्याच्याबद्दल जाणवलं ऍक्च्युली, की हे केवळ इन्फ्लुएन्समुळे होत आहेत का खरं तर पूर्वी बोलू शकत नव्हते आणि आता जास्त उघडीस, म्हणजे ते म्हणतात जसं की ओपन होत आहेत असं? तर तुम्हाला काय जाणवलं की तुम्ही अभ्यास करता त्याच्याबद्दलचा त्यांना भेटला असाल तर मग तुम्हाला काय जाणवलं? त्याची सुरुवात सांगतो तुम्हाला मोगलांच्या अगोदरपासून. बरोबर. पहिली सुरुवात तर म्हणजे त्यांना त्या भाषांना पण आपल्या मला वाटतं आहेत ना, अर्जुन आहे, बृहंगना. तर तसं काही नाहीये. आताच जर का तुम्ही म्हणाल तर आता तर खूप ओपन झालंय. मधला जो त्यांचा काळ होता, काय व्हायचं की घरामध्ये जर का मुलींचं प्रमाण जास्त आहे, एक मुलगा झाला तर ते बघून 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 तो मुलगा त्याच्यासारखं वागायला लागलं, बहिणींसारखं करायला लागला. अशा केसेस पण मी ऐकल्या. बरोबर. त्यातलं एक तशी झालेली पण मला भेटली की कारण घरात बायकांचंच प्रमाण जास्त, वडील कुठेतरी बाहेर आहेत, मग सतत 4 बहिणी 1 भाऊ, मुलगा हवाच म्हणून झालेला. पण मग ह्या सगळ्यांचं बघून बघून मग तो पण टिकली लावायला लागला, तो पण लिपस्टिक लावायला लागला. मग मानसिकता बदलत गेली. मानसिकता बदलल्यानंतर आत्मा बदलला.
म्हणजे असं म्हणू, Right. आत्मा फार मोठा हो, शब्द हो, आहे, हो, बरोबर. तसं मला इतका मोठा शब्द वापरायचा हम्म. नाहीये, पण त्याची वैचारिकता तशी झाली. हम्म. आणि जो खरा मुलगा म्हणून वाढू शकला असता, हम्म. लहानपणापासून जर का त्याला तसं वातावरण मिळालं असतं, हम्म. ते न होता तो मुलगी तसा वागायला लागला, हम्म. त्याचे हावभाव तसे व्हायला लागले, मग आजूबाजूची मुलं चिडवायला लागली. बरोबर. आणि समाज पण काही प्रमाणात कधी कधी कारणीभूत हम्म. असतो. कधी कधी नॅचरलीच वाटत असतं की मी वेगळं आहे आणि हम्म. शरीर वेगळं आहे. हम्म. कधी कधी असं होतं की जी बाई गरोदर आहे तिला तर मनातून मुलगा व्हावा असं वाटत असेल हम्म. किंवा मुलगी व्हावी असं वाटत असेल, तर ते विचार इतके खोल रुजतात, पण होताना जे होतं अपत्य दुसरं ते gender वेगळं आहे. असतं, पण ते विचार घेऊन ते होतं. हम्म. हम्म. आणि ही सायकोलॉजी आहे आणि हा मानसशास्त्रीय अभ्यास आहे हम्म. आणि तो खरा आहे. हम्म. हम्म. याच्यामध्ये मी काहीतरी विचार करून, म्हणजे माझ्या मनचे विचार नाही, बरोबर आहे. हा अभ्यास केला गेलेला आहे. रिसर्च बेस्ड आहे. त्यामुळे गरोदर स्त्रियांनी सुद्धा हम्म. आपल्याला काय हवं हा विचार न करता होणारं सुदृढ व्हावं बरोबर. हा विचार करावा. हम्म. तर मग कदाचित हे प्रमाण कदाचित हम्म. किती टक्के आहे याची मला कल्पना नाही, तो अभ्यास मी केलेला बरोबर. नाही, हम्म. पण असं होतं हे मात्र नक्की. हम्म. आणि अशा अनेक व्यक्तींना मी भेटलेली, हम्म. जवळजवळ वर्ष दीड वर्ष मी फक्त हेच हो. करत होते. मग त्यांच्या मनात म्हणजे काय तुम्हाला असं वाटलं की त्यांना खूप खंत वाटते की समाज आपल्याला ऍक्सेप्ट करत नाही म्हणून? असं Of course तर नाही वाटत असणार. राहिलेलं नाही आहे. राहिलं. आता ते हम्म. खूप सेल्फ मेड आहेत, हम्म. आता खूप स्वतंत्र आहेत ते. हम्म. मधला काळ असेल तसा, पण आता उलट काय झालं ना, कधी कधी ते फायदा घ्यायला लागले, फायदा घ्यायला लागले. बरोबर. त्यांना आणि मिळालेला. नसताना सुद्धा मुद्दाम स्वतःला आपण आहोत गे किंवा लेस्बियन आहोत असं दाखवायला, म्हणजे की विशिष्ट ठिकाणी आपल्याला काम मिळेल म्हणा, असं पण आहे ना. तुम्ही जर का लिंकिंग रोड आपलं फॅशन इंडस्ट्रीमध्ये खूप नाही नाही नाही, मी तुम्हाला रस्ता सांगते. आपण जर का पार्ल्याचं ते इर्लाचा जो सिग्नल आहे ना, तिकडे माझी पहिली उत्सुकता तिकडे जागृत झाली. ते जेव्हा झिजड आहे, एकच तो झिजडा नेहमी मला तिकडे दिसायचा. त्याच्यानंतर जेव्हा मी अभ्यास करायला लागले, त्याच्यानंतर मला कळलं की अनेक पुरुष ज्यांना आज उद्योग नाही आहेत, ते तो वेषांतर करून मुद्दाम आणि त्याच्यामुळे ह्या लोकांचा व्यवसाय कमी झाला. पण आता ते कळायला लागले, त्याच्यामुळे आता थोडासा त्याच्यामध्ये फरक पडलाय. राईट. पण असे सुद्धा मी बघितले. मूल ह्याच्या प्रवाहामध्ये आणण्याच्यासाठी खरं तर काम व्हायला पाहिजे की त्यांना तृतीयपंथी असोत किंवा ट्रान्सजेंडर त्यांना तर असोत. खूप चांगली कामं मिळतात. हो हो, तेच म्हणजे असं खरं तर व्हायला त्यांच्यामध्ये पाहिजे समाजात. वकील आहेत, त्यांच्यामध्ये डॉक्टर्स वा. आहेत, त्यांच्या केसेस तेच लढतात. अशी एक वकीलच खूपच आली छान. होती आणि आता त्यांना सिनेमा बनवण्यापर्यंत खूपच हम्म. चांगली कामं मिळायला लागली. म्हणून त्या काळामध्ये मेहमूदला खूप महत्व दिलं गेलं, कारण त्यांनी खऱ्या हिजड्यांना कामं दिली हो काय त्यांच्या चित्रपटातनं. आणि असं नाही केलं की म्हणजे पुरुषांना आणून, कलाकारांना आणून त्यांना तसे वेषांतर, तसं नाही केलेलं. त्यांनी खरे हिजडे आणले. म्हणून मेहमूदला मानणारे आज त्या काळात मला भेटले हिजडे. अरे वो तो हमारे क्या बहुत बात अच्छे. असं आहे. पण मग वपूंचं लव्ह मॅरेज होतं का अरेंज मॅरेज होतं? ते त्यांनी पत्रिका दाखवली नाही, हात दाखवला नाही, आई बापूंचं लग्न तसं झालं. पोरगी आवडली, बापूंनी पटवली. तिचं लग्न ठरलेलं होतं एका वकिलाशी, तिला पण बापू आवडले. तिने त्या काळामध्ये आजोबांना सांगायचं, म्हणजे वडिलांना जाऊन सांगायचं, पण लकीली तिने जाऊन सांगितलं. शिवाजी पार्कच्या कट्ट्यावरती गेली, तिथे जाऊन आपल्या वडिलांना सांगितलं की माझं लग्न, पत्रिका छापून झाल्या होत्या, आमंत्रण पत्रिका. मग ते काय वाटलं दादांना माहिती नाही, तुला तो जास्त आवडतोय का, असं करून आई बापूंचं लग्न झालं. त्यामुळे पत्रिका वगैरे काही नाही, काहीच नाही. मला समवणं असं असतं की आता हे मी पत्रिकेच्या दृष्टिकोनातूनच बोलतेय. अष्टमस्थानी एखादा गूढ ग्रह असेल ना, म्हणजे असा थोडासा खोल अभ्यास करणारा, तर ह्या विषयांची आवड असते. तर मी रेकी करते, मी ज्योतिषशास्त्र करते, आणि मी आता शिकले, म्हणजे 10 वर्ष झाली आहेत. अजून काय छंद आहेत लेखनाव्यतिरिक्त? लेखन हा छंद नाहीये बेसिकली. लेखन हा जितकं काहीतरी मनामध्ये येईल त्याला व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे माझ्यासाठी. मग ते कसंही असेल, समजा एखादा मुद्दा असा असतो की खूप लिहायचं असतं, त्याच्यावरती काही मोठं कथानक नाही होऊ शकत, मग मी आपलं एक 10 ओळींचं काहीतरी लिहिते. मग ते
छोटंसं फेसबुकला म्हणा किंवा असं काहीतरी छोटं आर्टिकल म्हणून टाकते. त्याच्याचमुळे तर आता दुसरं पुस्तक येते आता त्याच आर्टिकल्सचं. त्याचं नाव आहे ब्लॉटिंग पेपर. अच्छा. मनावरती उमटलेले विचार शोषून घेतले गेलेत असं. पण जर का एखादा विचार मोठा म्हणजे असं वाटलं की नाही हा ठळकपणे मांडायला पाहिजे, तर मग त्याचं पुढे काहीतरी कथेत किंवा कादंबरीमध्ये रूपांतर होतं. त्याच्यामुळे ही अस्वस्थता आहे असं मी म्हणेन, की कुठेतरी ते मांडायचं असतं, ओपन आउट व्हायचं असतं, व्यक्त व्हायचं असतं. बाकी आवड म्हणाल तर चित्रकला, चित्र काढते, एम्ब्रॉयडरी वगैरे सारखे बायकी उद्योग पण करते. गिटार पण वाजवतं मला वाटतं. नाही, बासरी वाजवते. बासरी, हा तेच काहीतरी इन्स्ट्रुमेंटचं मला लक्षात येतं. नाही, मी आता शिकते, आनंदासाठी शिकते. पण माझे गुरु खूप छान आहेत. चंद्रदीप म्हणून आहेत, ते ऑनलाईन घेतात क्लासेस. स्वांत सुखाय शिकते. क्या बात. पण आले 3-4 राग आता थोडे थोडे वाजवता येऊ लागले असं म्हणायला हरकत नाही. बायच्यानं ओळखता आले तर मग नक्की मला वाजवता यायला लागली असं म्हणू. त्यांना आवडतं तुम्ही हे सगळं करत असलेलं? कुणाला? तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना? हो, म्हणू माझी नात आता क्लासिकल शिकते, ती कर्नाटकी शिकते. त्यामुळे आहे थोडंसं. आणि मुळात ना बापू अतिशय उत्तम व्हायोलिन आणि हार्मोनियम वाजवायचे. आई अतिशय उत्तम गायची. त्यामुळे संगीत म्हणाल तर बापू उत्तम स्वतः गायचे, पण त्यांना खरं तर गायक व्हायचं होतं बापूंना. अच्छा. पण ते कसे आले ह्या क्षेत्राकडे माहिती नाही, पण ते पण खूप छान. एनिवेज, तर त्याच्यामुळे गायनाची आवड किंवा संगीताची आवड घरामध्ये आहेच. मस्करीत बापू म्हणायचे, कारण आमच्या आईच्या घराकडे म्हणजे भावंडांमध्ये जवळजवळ सगळेच गाणारे आहेत. पण असं शास्त्रोक्त शिक्षण घेतलेली त्या काळातली फक्त आई होती. पण माझी ताई मावशी म्हणून एक मोठी, तर ती भजनं वगैरे गाते, म्हणते, शिकवते, क्लासेस होते, बरेच जण गाणार. तर सांगायचा मुद्दा असा होता की बापू म्हणायचे गमतीत की मंगेशकर नसते तर निगुडकर आले असते. पण मंगेशकर आल्यामुळे निगुडकर खाली थांबले. गमतीचा भाग वेगळा आहे, पण आहे आवड आणि आवडतच. त्याच्यामुळे रेकी करते मी, तसं थोडं थोडं काहीतरी. जसं बापूंचा एक विचार होता की कामातला बदल हाच आराम असतो, तर मी शक्यतो तो प्रयत्न करते की माझ्या कामातला बदल हा माझ्यासाठी आराम. जबरदस्त. बापूंचे अनेक छंद होते. बापू फोटोग्राफी करायचे, बापू उत्तम स्वयंपाक बनवायचे, आईला अगदी गरम गरम जेवण स्वतः करून वाढणारे पण होते बापू. व्हायोलिन वाजवायचे, हार्मोनियम मी म्हटलं मगाशी जसं की घरामध्ये संगीत होतं. त्याचमुळे त्यांना अजून एक आवड होती की जतन करायच्या वस्तू. कोणी काही दिलं असेल तर ते, मग एखाद्याने समजा असं काहीतरी छान गिफ्ट आणलंय, मग तो रॅपर पण अगदी हळू काढणार, तो ठेवणार, मग ती पेटी उघडणार, त्याच्यामध्ये समजा पेन असेल तर पेन वापरणार, मग ती पेटी समजा तो बॉक्स खूप छान असेल ते त्यांनी काय केलं की तो बॉक्स घेतला, त्याला छान रॅप वगैरे केलं आणि त्याच्यावरती लिहिलं तुटेपर्यंत ताणू नये. अरे वा. आल्यानंतर मला विचारलं याच्यात काय असेल ओळख. काय असेल उघडून बघितलं सगळे रबर बँड्स होते. म्हणजे त्या वस्तू टाकून नाही द्यायच्या, त्याचं काही ना काहीतरी युटिलायझेशन करायचं, हे त्यांचं खूप होतं. तर असं सगळं त्यांनी खूप जतन करून ठेवलं होतं. मग हा जतन करण्याचा छंद तुमच्याकडे पण आला का? तुम्ही काही जतन करताय का? आणि ऍक्च्युली त्यांचे पण भरपूर अवॉर्ड्स असतील किंवा लिखाण आहे, हे सगळं तुम्ही म्हणजे जतन केलं किंवा? खरं सांगू तर काही काळ जतन करू शकले, पण बरंच 2005च्या पुरामध्ये वस्तू गेल्या वाहून. पण जेवढं जतन करू शकले, काय की माझी आता पुढली पिढी, मला जेवढं त्याच्याबद्दलचं महत्व आहे, पुढल्या पिढीलाही महत्व असेल, पण तितकी जागा, कारण त्यांच्याही वस्तू आहेत ना, त्यांची आवड आहेत, त्यांचं काही ना काहीतरी होतंय. तर मला ते असं नको होतं व्हायला की त्यांना हा प्रश्न पडावा पुढे की ह्याचं मी काय करू. टाकून पण देता येणार नाहीये आणि जपून ठेवण्यासारखी जागाही नाही. मुंबईची आपली घरं माहिती. तर लकीली काय झालं की मी एकदा इचलकरंजीला गेले होते, तिकडे आमंत्रित होते आणि त्यांचं
खूप मोठी लायब्ररी आहे. ती लायब्ररी पूर्ण बघितली आणि का कुणास ठाऊक मला असं वाटलं की यांना विचारावं की बापूंच्या अशा काही वस्तू आहेत तर तुम्हाला त्या इथे ठेवायला आवडतील का. तर त्या ती जी ते वाचनालयच आहे अर्थात मोठं खूप जवळजवळ 100 वर्षांपूर्वीचे आपटे वाचनालय म्हणून त्यांच्यामध्ये स्वानंद कुलकर्णी त्यावेळेला त्याचे अध्यक्ष होते. मग त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि ते आणि त्यांचे सहकारी सगळ्यांनीच या कल्पनेला अतिशय आनंदाने मान्यता दिली. पण त्यांना कल्पना नव्हती की माझ्याकडे काय काय आहे. मग एक पुन्हा गेले इचलकरंजीला बापूंचं सगळं सामान घेऊन जे जे काय होतं सगळं आणि त्यांना ते इतकं आवडलं आणि आज त्यांनी म्हणजे तर झाली कोविडच्या अगोदरची गोष्ट, त्यांनी एक अतिशय सुंदर दालन निर्माण केलंय वपू दालन म्हणून. क्या बात आहे. त्यामुळे अण्णांचे काही गोष्टी अण्णांना मिळालेल्या त्या काळातल्या ज्या नंतर बापूंनी जतन केल्या होत्या ज्या माझ्यापर्यंत पोचल्या त्या वस्तू बापूंच्या वस्तू आणि असं ते सगळं तिकडे एक सुंदर दालन तयार झालेलं आहे आणि खूप आर्टिस्टिकली त्यांनी केलेलं आहे. क्या बात. त्यामुळे ह्या दोघांचे खरं तर सांगू का मुंबई सारख्या ठिकाणी इच्छा असूनही आपण काही करू शकत नाही जास्त. खरंय. त्याच्याकरता अशा काही संस्था लागतात आणि माझ्या नंतर सुद्धा अनेक वर्ष अनेकांना ते बघायला मिळेल. सो त्याचा मला आनंद जास्त आहे. म्हणून मी आता एक खूप औपचारिक होईल जर का असं मी म्हटलं की मी खूप आभारी आहे वगैरे, मी त्यांना अनेकदा म्हणून झाली. बरोबर. पण आज इथे आता मला एक संधी मिळते आहे की इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मी हे आभार मानू शकतो. कृतज्ञता व्यक्त. बरोबर आहे. पण त्यांचं सुद्धा केवढं मोठं भाग्य आहे ऍक्च्युली की त्यांना हा सगळा ठेवा त्यांच्याकडे ठेवायला मिळालाय. हो, असं म्हणायला काहीच हरकत नाही. महाराष्ट्राचं लाडकं दैवत आहे ते. त्यामुळे खूप छान. आपण आता एक छान खेळ खेळूया, एक रॅपिड फायर. क्विकली तुम्हाला जे काही वाटेल ते सांगायचंय. पहिला प्रश्न आहे, वपू की ओशो तुमच्या मनाच्या सगळ्यात जवळ कोण आहे? वपू. वपूंचा सगळ्यात आवडता कोट कोणता? मगाशी जो सांगितला तो, पती आणि पिता. पार्टनर कादंबरी एका शब्दात सांगायची झाली तर काय सांगाल? मी पार्टनर शोधते. आहा, जबरदस्त. तुमची स्वतःची ओळख वपूंची मुलगी की स्वाती चांदोरकर? वपू मुलगी. शेवटचा प्रश्न आहे, आज वपू समोर आले तर त्यांना पहिली गोष्ट काय सांगाल? एकच मिठी. ओ, जबरदस्त. मला तुमच्याशी बोलून ना खरंच आज खूप म्हणजे एक अनोखा अनुभव मिळालाय. खूप छान वाटलं ऍक्च्युली बोलून. आणि मला असं वाटतंय की तुम्ही स्वतः खूप छान कविता करता, तर आपल्या या कार्यक्रमाची सांगता आपण तुमच्या एखाद्या सुंदरशा कवितेने करूया. मला टेकून उभी राहा, दिसे तुला जग पहा, काय बघू मी असे नवखे, तोच बाजार आणि तीच माणसे सखे, आहे तरी काही नाविन्य, तू कर की ते आज मान्य, शोध घेते आहे कधीचा, एकतरी चेहरा असेल माझा, येतो आहे का तुला सुगंध, तो आहे पथावर मंत्रमुग्ध, हा आहे शरीराचा बाजार, इथले सगळे सुगंधित लाचार, टेक मला शांत मनाला घेऊन, येणारा आहे तो तुझ्यासाठी फिरून, म्हणजे पुन्हा शरीराचाच मोहन, कोण जाणतो वेशीच्या मना, अगं तो आहे रसिक भिन्न, येतो आहे पहा नकोस हो खिन्न, तू तर एक फक्त झरोका, तुला काय ग ठाऊक भावनांचा झोका, असेल मी फक्त एक चौकट, पण तुझे अश्रू जाणते निकट, तूच तर आधार होतेस मी श्रांत, तूच सांगतेस जग हे भ्रांत, पण नाही आज काही भ्रांत, टेक जराशी तो तुझाच आहे, येतो आहे घे उराशी.